नमस्कार. आज आपण एका मोठ्या सोहळ्याच्या पंढरपूर वारीच्या परमोच्च क्षणावर बोलणार आहोत, म्हणजे आषाढी एकादशी, ज्या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. हो, नक्कीच. आपल्यासमोर जे काही अहवाल आहेत, नोंदी आहेत, त्यातून आपण या सोहळ्याचं महत्त्व आणि त्याचे काही विशेष पैलू उलगडून पाहूया. बरोबर. ही फक्त एक यात्रा नाहीये खरं तर. कित्येक तरी वर्षांची श्रद्धा आहे, समर्पण आहे आणि हे एक मोठं सामाजिक आंदोलनच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यातही विशेषतः संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची देहूहून. हो, पायी चालत येतात, अनेक दिवसांचा प्रवास करून. आणि मग त्या पंढरपुरात पोहोचतात. तो क्षण म्हणजे अगदी केंद्रबिंदू असतो या सोहळ्याचा. अगदी. आता आकडेवारी पाहिली तर काय दिसतंय, या आषाढीला साधारण 10 ते 12 लाखाहून अधिक भाविक होते असं काही रिपोर्ट्स म्हणतात. हो, सहजच. म्हणजे पंढरपूर शहर, विठोबा मंदिराचा परिसर, चंद्रभागा घाट अगदी फुलून गेलेलं असणार. रस्ते सुद्धा अक्षरशः माणसांनी भरलेले. या एकत्रित श्रद्धेचा तो आवाज आहे. आणि असं म्हणतात की त्यामुळे वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता येते. हो, ती तिथे असल्याशिवाय कळणं खरंच कठीण आहे. आता बरं, आपण या आषाढी एकादशीच्या विधींबद्दल बोलूया. हो. ही पंढरपूरची मुख्य एकादशी मानली जाते, बरोबर? हो, आषाढ शुद्ध एकादशी. याच दिवशी विठ्ठलाची विशेष महापूजा होते आणि मुख्य वखर पूजनही होतं. अच्छा. आणि या पूजेला मग कोण कोण उपस्थित असतं? राज्याचे मुख्यमंत्री असतात, राज्यपाल असतात आणि जे प्रमुख संत महात्मे आहेत तेही सहभागी होतात. म्हणजे याकडे केवळ एक परंपरा म्हणून न पाहता. नाही, काही विश्लेषक याला लोक आस्था आणि शासन यांच्यातला एक संवाद मानतात. यातून वारीचं सामाजिक सांस्कृतिक महत्त्व पण अधोरेखित होतं. बरोबर आहे. आणि पूजेसोबतच पंढरपुरात मग दिवस रात्र भजन, कीर्तन, हरिपाठ अखंड चालू असतं. एका अहवालात तर त्याला भक्तीचा महासागर असंही म्हटलंय. भक्तीचा महासागर, छान शब्द आहे. हो, आणि इथे ना भक्तिशक्ती आणि लोकशक्ती यांचा संगम दिसतो. हे महत्वाचं आहे, कारण वारीत आपण पाहतो की जात, धर्म, आर्थिक स्तर, हो, या सगळ्या भिंती गळून पडतात. सगळे फक्त वारकरी असतात, एकाच ध्येयाने आलेली, विठ्ठलाचं दर्शन. माझा विठ्ठू माझा राजा, हीच भावना असते प्रत्येकाच्या मनात. अगदी. आणि काही निरीक्षणं असं सांगतात की हा जो सामाजिक समतेचा अनुभव आहे ना, तो अनेकांना वर्षभरासाठी ऊर्जा देतो. खरे, पण आता इतके लाखो लोक एकत्र येतात तेव्हा व्यवस्थापनाचा मुद्दा येतोच. तो खूप मोठा असणार. हो, तर काही लेखांमध्ये तर असं म्हटलं आहे की वारी ही केवळ श्रद्धेची नाही तर व्यवस्थेचीही परीक्षा असते. अगदी योग्य. लाखो लोकांची राहायची सोय, जेवण, आरोग्य, सुरक्षा हे प्रचंड मोठं आव्हान आहे. पोलीस दल, आरोग्य कर्मचारी, हजारो स्वयंसेवक, स्थानिक प्रशासन सगळे मिळून काम करतात. एका अहवालात असंही नमूद केलंय की यावर्षी गर्दी नियंत्रणासाठी, स्वच्छतेसाठी काही नवीन टेक्नॉलॉजी वापरली होती. अच्छा, त्यामुळे फरक पडला. हो, असं दिसतंय की मागच्या काही वर्षांच्या तुलनेत व्यवस्थापन अधिक सुरळीत झालं होतं. म्हणजे हे फक्त श्रद्धेचं प्रदर्शन नाही तर मानवी सहकार्य आणि मॅनेजमेंट स्किल्सचं पण उदाहरण आहे. नक्कीच. या सगळ्या चर्चेतून आपण आता थोडा अंतिम टप्प्याकडे वळूया. वारी पंढरपुरात पोहोचली, सगळं झालं, पण याचा खरा अर्थ काय? काय आहे ना, आपल्या स्रोतांमधला एक विचार खूप खोल आहे की पंढरपूर शहरात पोहोचणं हे वारीचं एक भौतिक रूप झालं. खरी वारी तेव्हा पूर्ण होते जेव्हा प्रत्येक वारकरी स्वतःच्या मनाच्या पंढरपुरात पोहोचतो. मनाच्या पंढरपुरात म्हणजे काय? म्हणजे बाहेरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतानाच आपल्या आत असलेली जी श्रद्धा आहे, प्रेम आहे, माणुसकीची मूल्य आहेत, स्वतःच्या आत डोकावणं, तिथल्या मूल्यांची आठवण ठेवणं, ती जपणं, हा संदेश महत्वाचा ठरतो. बरोबर. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग असा एक प्रश्न मनात येतो की ही जी लाखो लोकांची प्रचंड श्रद्धा आहे आणि त्यातून जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ती फक्त त्या दिवसापुरती मर्यादित न राहता आपल्या रोजच्या जगण्यात, समाजात सलोखा आणि समता टिकवण्यासाठी कशी वापरता येईल, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?